माझं नाव सायली आहे आणि माझं वय 23 वर्ष आहे. ह्या आयुष्यात एका क्षणात सगळं बदलून गेलं. माझ्या लग्नाला फक्त 5 महिने झाले होते, की एका दुर्दैवी अपघातात माझा नवरा माझ्यापासून कायमचा दूर गेला. माझ्या बाबांनी खूप मेहनतीने माझं लग्न लावलं होतं. पण नशिबाने मला पुन्हा माहेरच्या दारावर उभी करून टाकलं. माझ्या माहेरच्या घरी माझी सख्खी आई नव्हती. फक्त सावत्र आई होती, जिच्या अत्याचारांनी मी खूप त्रस्त होत होते. मी कोणाच्या घरी राहणार, कोण माझी काळजी घेणार, हे विचार माझ्या मनात सतत घोळत होते. मला फार भीती वाटत होती. अचानक एक दिवस माझे सासरे आमच्या घरी आले. त्यांनी बाबांना सांगितलं की ते मला पुन्हा आपल्या घरी घेऊन जाणार आहेत. माझ्या सावत्र आईने तात्काळ सहमती दर्शवली. पण बाबांनी त्वरित उत्तर दिलं, "आता तुमचा मुलगा राहिला नाही, तर तुम्ही माझ्या मुलीला का घेऊन जाणार आहात?" माझ्या सावत्र आईने चिडून उत्तर दिलं, "यात इतका विचार काय करायचा आहे? ते सांगत आहेत की ते तिला घेऊन जाणार आहेत, तर त्यांना घेऊन जाऊ द्या. त्या घरची ती सुनबाई आहे. काहीही झालं तरी ती त्या घरी परत जाणार." त्या भांडणानंतर बाबांनी काहीच विचार न करता उत्तर दिलं, "जर माझी मुलगी तिथे आनंदी राहणार असेल तर मला आनंद होईल. तुम्ही तिला घेऊन जा." मी सावत्र आईचे सर्व अत्याचार सहन करत सासरी जाण्याचा निर्णय घेतला. तेथे पोहोचल्यावर मी माझ्या खोलीत कपडे बदलत होते. त्याच वेळी सासरे आले आणि म्हणाले, "हां, सुनबाई, एक कप चहा बनवून दे." मी लगेच किचनमध्ये जाऊन चहा बनवला. चहा पिताना त्यांनी सांगितलं, "तुला माहिती आहे का, या घरात मी पूर्णपणे एकटा आहे. मला एकटेपणाची जाणीव होणार नाही." मी उत्तर दिलं, "मामाजी, तुम्ही काळजी करू नका. मी तर तुमच्या मुलीप्रमाणे आहे. मी नेहमी तुमच्या सोबत असेल." त्यावर सासरे म्हणाले, "मला माहिती आहे की तू माझ्यासोबत राहशील, कारण तुझी सावत्र आई तुला माहेरमध्ये कधीच शांततेत राहू देणार नाही." रात्री झोपताना अचानक दरवाजा वाजण्यासारखा आवाज आला. मला वाटलं की ही सासरी असावी, कारण या घरात मी आणि सासरे यांच्याशिवाय कोणी राहत नव्हतं आणि मध्यरात्री असं अचानक कोण येईल? मी विचार केला की कदाचित सासऱ्यांना काही हवं असेल म्हणून मी दरवाजा उघडला. दरवाजा उघडताच सासरे म्हणाले, "सुनबाई, मी बाथरूममध्ये पडलो आहे. फार वेदना होत आहे. जर तू थोडी मालिश केलीस तर कदाचित मला आराम मिळेल." मी थोडं काळजीत त्यांना उत्तर दिलं, "मामाजी तुम्ही थांबा, मी तुमची मदत करते." त्यांना माझ्या बिछाण्यावर झोपवण्याचा प्रयत्न करताना माझ्या मनात अनेक विचार येऊ लागले होते. पण तेव्हा काय घडलं त्याची मी कल्पनाही करू शकत नव्हते. कारण त्यानंतर माझं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं. मी त्यांच्या खोलीतून तेल आणायला गेली. तेल आणून मी त्यांची मालिश करायला सुरुवात केली. मला असे वाटलं की माझा नवरा माझ्याशी लग्न करून इतक्या कमी वयात या जगात निघून गेला. हे सर्व विचार करत असताना मी सासऱ्यांची मालिश करत होते. सासऱ्यांच्या नजरेत एक विचित्र भावना होती, जी मला थोडी अस्वस्थ करत होती. मी त्यांना विचारलं, "मामाजी, तुम्हाला कोणत्या ठिकाणी अधिक वेदना होतात? नाहीतर मी डॉक्टर बोलू का?" त्यावर सासरे म्हणाले, "नाही सुनबाई, तू फक्त मालिश कर. त्याने मला आराम मिळेल." त्यांच्या बोलण्याने मला आणखी अस्वस्थता जाणवू लागली. तेव्हा मी त्यांना म्हणाली, "मामाजी, तुम्ही इथेच झोपा. तुम्हाला वेदना असताना तुम्ही तुमच्या खोलीत कसे जाल? मी तुमच्या खोलीत जाऊन झोपते." त्यावर सासरे म्हणाले, "तू या अस्वस्थेत मला एकटं सोडून जाऊ शकतेस? रात्री मला बाथरूमला जावं लागलं तर मी एकटा कसा जाऊ? यापेक्षा असं कर की तू इथे झोप." मी त्यांचे म्हणणं ऐकून ती झोपली, पण मनात खूप गोंधळ होता. थोड्या वेळाने सासरे उठले आणि माझ्याजवळ आले. ते म्हणाले, "सुनबाई, मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. जर तू माझी ही गोष्ट मान्य केलीस तर मी बोलेन." त्यांच्या या वाक्याने माझं मनच गडबडलं. मी चिंतेत म्हणाली, "सासरी, तुम्ही काय बोलता?" सासरे थोडं हसून म्हणाले, "आजची रात्र मी तुझ्यासोबत घालवायचा विचार करत आहे. कारण आता एकटं राहणं चांगलं नाही." पण त्यांच्या या बोलण्याने मला गडबड झाली. मी म्हणाली, "मामाजी, तुम्ही काय बोलत आहात? तुम्ही असं वागू शकत नाही." त्यावर सासरे म्हणाले, "हे बघून सुनबाई, मी मानतो की आधी मी तुझा सासरा होतो. पण आता तुझा नवरा सुद्धा मेला आहे आणि आता आपल्याला कोणीही अडू शकत नाही. मी एकटा आहे आणि तूही एकटी आहेस. आपण एकमेकांना साथ देऊ शकतो." त्यांच्या या बोलण्याने माझं मन अगदी गोंधळून गेलं. मी काहीच बोलू शकले नाही. सावत्र आईची अत्याचार आणि सासऱ्यांचे विचित्र वागणं. रात्र कशी तरी उलटली. दुसऱ्या दिवशी सकाळी मी सासऱ्यांच्या विचारात बसले होते. माझी स्थिती जरा वेगळी झाली होती. त्यांच्या बोलण्यावर विचार करणं मला अशक्य वाटत होतं. पण एक विचार माझ्या मनात आला की मी बाबांना सांगावं. पण हे सगळं बोलण्याची हिंमत मला नव्हती. कारण मला माहिती होती की या गोष्टींमुळे बाबांच्या आयुष्यात नवीन समस्या येऊ शकतात. काय करावं हे सुचत नव्हतं. अशा प्रकारे काही दिवस गेले. एक संध्याकाळी सासऱ्यांना पुन्हा बोलण्याची संधी मिळाली. ते म्हणाले, "सुनबाई, मी तुझ्याकडून काही चुकीचं मागत नाही. मी फक्त तुझ्या जीवनात आनंद आणण्याचा प्रयत्न करतो आहे."
मीही एकटा राहू शकत नाही आणि तूही एकटी राहू शकत नाही. त्यांच्या या वाक्याने मी गडबडली. काहीच बोलू शकले नाही. थोड्या वेळाने सासरे बाहेर गेले. नवऱ्याच्या मरणानंतर मला जगात एकटी आहे. पण सासरे माझ्या आयुष्यात ज्या भावनांबद्दल बोलत होते, की आता मी या जगात होते. त्यांनी त्यांची आणि माझीसुद्धा इच्छा पूर्ण करून टाकली होती. एकटं राहणं हा एक कठीण मार्ग आहे. पण सासरे माझ्यासोबत असतील तर मला एकटं वाटणार नाही. गावात लोक काहीतरी बोलू लागली होती. मी एकटा पुरुष आणि तू तरुण विधवा एकाच घरात राहतोय. सासरे म्हणाले, मी विचार केलाय की आपण शहरात जाऊन राहू. तिथे कोणी ओळखीचं नसेल पण नवीन जीवन सुरू करू शकतो. मी आश्चर्याने विचारलं, शहरात? पण तिथे आपल्याला कोण ओळखतं? सासरे म्हणाले, तिथे कोणी आपल्याला सासरा सून म्हणून ओळखणार नाही. आपण वेगळं नातं सुरू करू. मी गोंधळून गेले. मामाजी, हे बरोबर नाहीये. सासरे म्हणाले, बरोबर काय आणि चूक काय? माझा मुलगा गेला. तू तरुण आहेस. तुझं आयुष्य वाया जातंय. मीही एकटा आहे. आपण एकमेकांची काळजी घेऊ शकतो. समाज काय म्हणेल यापेक्षा आपलं आयुष्य महत्वाचं नाही का? त्यांचं म्हणणं चुकीचं नव्हतं. पण मनातला गोंधळ काही कमी होत नव्हता. दोन बाई, मी तुला काही सांगतो. मी एक गोष्ट केली आहे. शहरात एक छोटंसं घर भाड्याने घेतलं. तिथे आपण नवजीवन सुरू करू. मी चकित झाले. तुम्ही हे सगळं मला न विचारता केलं. ते म्हणाले, कारण मला माहिती आहे की तू येणार नाहीस म्हणशील. पण सुनबाई, एकदा विचार कर. इथे राहून काय मिळणार आहे? गावातल्या लोकांची टवाळी की तुझ्या सावत्राईची अत्याचार. तिकडे आपण दोघं सुखी राहू शकतो. पण हे चुकीचं नाही का? सासरे हळुवारपणे म्हणाले, चूक कशाला म्हणतात? जिथे प्रेम असेल तिथे चूक नसते. मी तुझ्याकडे कधी वाईट नजरेने बघितलं का? मी तुझा आदर केला. तुला कधी जबरदस्ती केली का? मी नकारार्थी मान हलवली. ते म्हणाले, मग आता काय वाटतं? चुकीचं काय? आपण दोघं एकटे आहोत. एकमेकांना साथ दिली तर चूक कुठे आहे? त्यांच्या बोलण्याचा माझ्यावर खोल परिणाम झाला. त्या रात्री मी खूप विचार केला. सकाळी उठल्यावर मी निर्णय घेतला. मी म्हणाली, मी तुमच्यासोबत शहरात घेतला. मी म्हणाली, मामाजी, मी तुमच्यासोबत शहरात येत आहे. खरंच मी ठामपणे म्हणाली, हो पण एक अट आहे. काय अट? आपण नवीन जीवन सुरू करू, पण ते एका नवीन नात्याने. मी तुमची सून नाही, तुम्ही माझे सासरे नाही. आपण फक्त दोन एकटी माणसं आहोत, जी एकमेकांची काळजी घेणार आहेत. सासऱ्यांनी हसत हसत होकार दिला. ठीक आहे, तसं होईल. आठवडाभरात आपण शहरात राहायला गेलो. इथे कोणी आपल्याला ओळखत नव्हतं. हळूहळू आपली दोघांची दिनचर्या सुरू झाली. सकाळी मी चहा बनवायची. सासरे वर्तमानपत्र वाचायचे. मी स्वयंपाक करायचे. ते बाजारातून भाजी आणायचे. एक दिवस संध्याकाळी आपण छतावर बसलो होतो. सूर्यास्त होत होता. सासरे म्हणाले, सुनबाई नाही, तुला काय म्हणू? आता मी तुला सोना म्हणतो. सोना खूप सुंदर नाव आहे. त्या क्षणी प्रथमच त्यांच्या नजरेत काहीतरी वेगळं होतं. प्रेम होतं, आपुलकी होती, पण त्यात एक नवीन चमक होती. मी लाजून खाली बघितलं. असं काय बोलताय तुम्ही? ते म्हणालेले, खरंच सांगतो. तू आल्यापासून माझं आयुष्य बदलून गेलं. आधी मी एकटा होतो, जगण्यात काही अर्थ नव्हता. पण आता त्यांनी हात पुढे केला आणि माझा हात हातात घेतला. माझं हृदय जोरात धडकू लागलं. सोना, मला माहिती आहे की हे नातं वेगळं आहे. पण मी तुझी काळजी घेईन. तुला कधी एकटं वाटू देणार नाही. त्या रात्री प्रथमच त्यांच्या स्पर्शात एक वेगळीच उब होती. आपण जवळ बसलो होतो. थंड वारा सुटला होता. त्यांनी आपली शाल माझ्याही अंगावर घातली. आपले खांदे एकमेकांना टेकले होते. हळूहळू दिवस, आठवडे, महिने सरकत गेले. आपलं नातं घट्ट होत गेलं. सासरे माझी काळजी घ्यायचे. माझ्या आवडीचे पदार्थ बनवायचे. माझ्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी करायचे. एक दिवस सकाळी मी अंगणात फुलं लावत होते. सासरे मागून आले आणि म्हणाले, सोना, मी तुझ्यासाठी काही आणलं. मी वळून बघितलं तर त्यांच्या हातात एक सुंदर रेशमी साडी होती. ही कशासाठी? मी आश्चर्याने विचारलं. उद्या आपल्याला एकत्र राहून 6 महिने पूर्ण होत आहेत, त्या रात्री निमित्ताने. माझ्या डोळ्यात पाणी आलं. तुम्ही एवढं सगळं लक्षात ठेवताय? ते म्हणाले, तू माझ्या आयुष्यात आलीस तो दिवस मी कसा विसरू शकेन? त्या रात्री मी ती साडी नेसली. सासऱ्यांनी मला बघितलं आणि त्यांचे डोळे विस्फारले. सोना, तू खूप सुंदर दिसतेस. मी लाजले. थांबा, मी तुमच्यासाठी जेवण बनवते. आज नको, ते म्हणाले. आज आपण बाहेर जेवायला जाऊ. एका छानशा हॉटेलमध्ये आपण जेवायला गेलो. मेणबत्तीच्या प्रकाशात आपण जेवलो. सगळंच अप्रूप वाटत होतं. घरी परतल्यावर आपण छतावर बसलो. पूर्ण चांदणी पडलं होतं. सासरे हळूच माझ्याजवळ सरकले. सोना, मी तुझ्यावर प्रेम करतो. माझं हृदय धडधडू लागलं. मामा, मला माहिती आहे की तुम्ही माझ्यापेक्षा खूप मोठा आहात, पण प्रेमवय बघत नाही ना? मी त्यांच्याकडे बघितलं. चंदेरी रात्रीत त्यांचा चेहरा उजळून निघाला होता. मलाही तुमच्यावर प्रेम आहे. तेवढ्यात त्यांनी मला हातात घेतलं. आकाशात चंद्र होता, अनंत तारे होते, पण मला फक्त त्यांचीच ऊब जाणवत होती.
सोना, ते कुजबुजले. मी तुझी कधीच निराशा करणार नाही. मी डोळे मिटून घेतले. त्या रात्री प्रथमच आपण एकमेकांच्या मिठीत झोपलो. कोणतीही चूक नव्हती. फक्त प्रेम होतं, आपुलकी होती, एकमेकांची साथ होती. सकाळी उठल्यावर सासरे म्हणाले, "सोना, आपण लग्न करू का?" मी आश्चर्याने बघितलं. लग्न? काय वाटतं? पण समाज काय म्हणेल? लोक काय बोलतील? ते म्हणाले, "आपण इथे नवीन ओळख बनवू. त्यापेक्षा जास्त काही नाही." जास्त काही नाही. मी विचार केला, खरंच का नाही? आपण दोघे एकमेकांवर प्रेम करतो, एकमेकांची काळजी घेतो. मग लग्न करून काय हरकत आहे? "हो," मी हसत हसत म्हणाली, "मी तुमच्याशी लग्न करेन." एका छोट्याशा मंदिरात आपण दोघांनी साधं प्रेमळ लग्न केलं. पंडितजी होते, साक्षीदार होते. 7 फेरे घेतल्या. एकमेकांना वचन दिलं की जन्माभर साथ देऊ. आज आपल्या लग्नाला 2 वर्ष झाली आहेत. सकाळी मी चहा बनवते, ते वर्तमानपत्र वाचतात. संध्याकाळी आपण छतावर बसतो, सूर्यास्त बघतो. रात्री एकमेकांच्या मिठीत झोपतो. गावातले लोक काय बोलतात याची आता पर्वा नाही. कारण आपल्याला माहिती आहे की आपण बरोबर आहोत. प्रेमात कधी चूक नसते. चूक असते ती फक्त समाजाच्या नजरेत. पण समाजानं आपल्यासाठी कधी रात्री जेवण बनवलं का? समाजानं आपल्यासाठी कधी डोळ्यात पाणी आणलं का? समाजानं आपल्याला कधी मिठीत घेतलं का? म्हणूनच मी माझं आयुष्य जगते आहे माझ्या नियमांनी, माझ्या अटींनी. आणि हो, आता मी त्यांना मामाजी म्हणत नाही. आता मी त्यांना माझं प्रेम म्हणते. कारण खरंच तेच माझं प्रेम.